हा, आणि म्हणून मी विचारलं की तुम्ही कुठल्या गुन्ह्याखाली मला घेताय, कारण मी काय तिथे बसलेलो आहे आणि मी काय तिथे 4 ते 6 मिळण्याचे टाइम आहेत ना, त्या टायमावर गेलोय. GR 13/1/25 मी 353चा गुन्हा तुम्ही माझ्यावर घेऊ शकत नाही, कारण मी कुठे अडथळा निर्माणच नाही केलेला आहे. मग मला घेऊन का आला? त्याचं उत्तरच नाही कोणाकडे. मी म्हटलं अरेस्ट करा, मी तुम्हाला कधीच उलट हे करणार नाही, पण कारण सांगा मला. कारण तुम्ही आता मला घेऊन आलात हे तुम्हाला त्रास होईल. तुम्ही माझ्या लिबर्टीला अडवलात. मी काही गुन्हा केलेला नाही. आणि हे बिचारे ते गरीब आहेत, त्यांना बिचारांना काय कळतं. मला मी त्यांना विचारलं ना सर की माझा गुन्हा काय ते सांगा, मी येतो. पण बिचाराला काय कळतच नाही. वरिष्ठ सांग, तुमच्याकडे कसं वरिष्ठ सांगितलं की डोकं बंद, डोळे बंद, कान बंद करा, तरी मी आलो. कारण आतापर्यंत कधीच भेट झाली नाही का वरिष्ठांची? माझी 1.5 वर्ष अगोदर जॉईंट CP आणि माझी चांगली मैत्री आहे. आम्ही मित्र आहोत, असं नाही की. पण या 1.5 वर्ष त्यांनी मला माझ्या मॅटरमध्ये फार मदत केली, म्हणजे मी त्यांचा आभारी आहे. सध्या तपासावर आहे का गुन्हा? तपास पण नाही, इन्क्वायरीवर आहे. 30 महिने इन्क्वायरी. हॅलो, मला पाणी मिळेल का हो? साधं पाणी. बोल ना. थँक्यू मॅडम. 30 महिन्यापासून इन्क्वायरी करायचा तुम्हाला अधिकारच नाही. मग काल DCP साहेबांबरोबर हिअरिंग झाली. म्हटलं मला कायदा दाखवा. 30 महिने तुम्ही इन्क्वायरी कुठल्या कायद्याखाली करता? मग बिचाराला काय बोलताच आलं नाही. मग म्हटलं तुम्ही बाकी साहेब, माझीकडे सर्व काय, मी स्वतः आर्ग्यू करतो कोर्टात, सेशन कोर्टात. आणि त्यांना दाखवलं का तुम्ही? अहो सर ईमेल आहे, डॉक्युमेंट आहे. मला पर्सनली EOWतले 90% ऑफिसर्स पर्सनली ओळखतात. 90%. कारण मी 1999 पासून EOW मध्ये माझा संबंध आहे. 1999, 30 वर्ष झाले. पण आज का जॉईंट CP असे करतात मला माहिती नाही. ते अतिशय चांगला माणूस आहे, माझे चांगले मित्र आहेत. पण कधी कधी पॉलिटिकल प्रेशर खाली हे करत असतील तर मला माहिती आहे. कारण 3 लाख कोटी कमीत कमी 25 IAS ऑफिसर अटक करणार आहेत. म्हणून त्यांच्यावर प्रेशर असेल की याला काय करून म्हणून हे कर. नाहीतर मिश्रा साहेब अतिशय छान माणूस. त्यांनीच मला हे सर्व एवढं एव्हिडन्स गोळा करायला मला त्यांनीच मदत केलेली आहे. माझं म्हाडाचं बुक त्यांच्याकडे आहे. कोणाचा कॉल होता? आपले सिनियर साहेबांना भेटतो तुमचा. दळवी साहेब आहेत. दळवी साहेब माझे चांगले मित्र आहेत. कुलकर्णी मॅडम माझे चांगले मित्र आहेत. 95 ची अख्खी बॅच आहे ना, 95 ची अख्खी बॅच माझे पर्सनल. कारण मी आज जे काय अस्तित्व आहे माझं त्या 95च्या बॅचच्या एका ऑफिसरमुळे. सागर शिवलकर म्हणून तुम्ही भेटला असाल, गोरेगावला सिनियर पी होते. त्या माणसाने EOW मध्येच अख्खा EOW माझ्या विरुद्ध होता, पण तो सागर शिवलकर माझ्या बाजूने FIR रजिस्टर केला. म्हणून 95ची बॅच ही माझी आवडती बॅच. आता ते सगळे ACP आहेत आणि माझे पर्सनल मित्र आहेत. असं नाही की मी असा परका करतोय नाही. म्हणजे कुठल्याही बॅचला फोन केलात ना, आज इथल्या कुठल्या सिनियर पीला फोन करा, मला पर्सनल बोलतो. काय नाव सरांचं? बरं.